नमस्कार, द कोमल रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत अशी तिळाची वडी। कशी बनवायची तर खूप सोपी पद्धत आहे आणि आज मी तुम्हाला ती सांगणार आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग पाहूयात। इथे मी 1 वाटी तीळ घेतले आहेत, त्यासोबत 1 वाटी गूळ घेतला आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे, त्यासोबत अर्धा चमचा विलायची पावडर। तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर ते मीडियम फ्लेम वरती आपल्याला भाजायचे आहेत। खूप हाय फ्लेम करायची नाही, कमीच गॅसवर भाजून घ्यायचे आहेत। जवळजवळ 3 ते 4 मिनिट आपल्याला तीळ भाजायला लागतात। तीळ जेवढे चांगले भाजताल तेवढी वडी तुमची छान लागेल। तीळ छान भाजून झालेले आहेत। आता आपण शेंगदाणे भाजून घेऊयात। शेंगदाणे सुद्धा कमी गॅसवरती भाजायचे आहेत। शेंगदाणे सुद्धा आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत, त्याच्यामुळे वडीला चांगला क्रंच राहतो। तीळ आणि शेंगदाणे थंड झाले की आपण मिक्सरला फिरवून घेऊयात। तर इथे मी तीळ थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घेत आहे। एकदम गरकणी आपल्याला बारीक करून घ्यायचे नाहीयेत, तर ते ऑन ऑफ करत आपल्याला मिक्सर बारीक करून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये जाडसरपणा राहिला पाहिजे आणि त्यातील थोडासा 1 चमचा तीळ मी बाजूला काढून ठेवत आहे। तुम्ही पाहू शकता असं जाडसर असं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। आता हे तिळाचा कूट आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि त्याच मिक्सर मध्ये आपण शेंगदाणे सुद्धा बारीक करून घेऊ। शेंगदाणे सुद्धा तसेच बारीक करायचे आहेत, जराशे जाडसरच ठेवायचे आहेत। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत। आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचंय। पूर्णपणे आता हे एकजीव झालेला आहे। आता आपण पाक तयार करून घेऊयात। तर त्यासाठी इथे मी 1 मोठा चमचा तूप घेतला आहे। तूप वितळल्यानंतर आता यामध्ये आपण गूळ टाकूयात। गुळाला तुपामध्ये आपण एकदा मिक्स करून घेऊ। मिक्स झाल्यानंतर आपल्याला थोडंसं यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे पाकासाठी। तर जास्त पाणी टाकायचं नाही, अगदी 2 ते 3 चमचे पाणी आपण यामध्ये टाकून घेऊयात। एवढंच पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही। आणि ही सर्व प्रोसेस आपल्याला कमी गॅसवरतीच करायची आहे। कुठेही आपल्याला गॅस जास्त करायचा नाही। सतत आपल्याला पाकाला असं ढवळत राहायचं आहे। आता यामध्ये आपण विलायची पावडर टाकून घेऊयात। पाक व्हायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 3 मिनिटात आपला पाक तयार होतो। तुम्ही पाहू शकता इथे आपला पाक तयार आहे। वरती बबल्स यायला लागले की समजायचं आपल्याला जेवढा पाक पाहिजे होता अशा पद्धतीने तो तयार झालेला आहे। आता आपण यामध्ये शेंगदाणे आणि तिळाचा कूट टाकून घेऊयात आणि सर्व हे असं एकजीव करून घेऊ। सर्व एकजीव करून झालं आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि एका प्लेटमध्ये त्याला खाली तूप लावून घेऊ आणि त्यामध्ये ते सर्व मिश्रण काढून घेऊ। हे सर्व आपल्याला प्लेटमध्ये पसरून घ्यायचे। पसरून घेतल्यानंतर आपण जे तीळ बाजूला ठेवले होते काढून ते वरतून असे टाकायचे आहेत। म्हणजे वडी दिसायला खूप छान दिसते आणि त्यावरती चमच्याने असं फिरवून घ्यायचं आहे।
वड्यात जरा थंड कोमट झाल्या की आपल्याला वड्या ह्या कापून घ्यायच्या आहेत. खूप गरम असताना कापून घ्यायच्या नाहीत, नाहीतर त्याला शेप चांगला येत नाही. या पद्धतीने आपल्याला सर्व वड्या कोमट झाल्यानंतर कापून घ्यायच्या आहेत. वड्या सर्व कापून झाल्यानंतर पुन्हा एकदा वड्यांना आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला एक मी वडी काढून दाखवते. तुम्ही पाहू शकतात आपली वडी किती छान झालेली आहे. आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.